नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ने कौतुकास्पद कामगिरी करत जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक मोठी घरफोडी आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय। या प्रकरणी पोलिसांनी सुमित गणपत मेश्राम या आरोपीला अटक केली असून त्याचा एक साथीदार सध्या फरार आहे। मिळालेल्या माहितीनुसार जरीपटका येथील स्नेहदीप कॉलनीतील रहिवासी स्नेहल उल्हास शेंडे या आपल्या घराला कुलूप लावून मुंबई येथे गेल्या होत्या। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील सुमारे 3,82,250 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते। या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित सुमित मेश्राम याला ताब्यात घेतले। त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी धारदार चाकू मिळून आला। पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आपल्या फरार साथीदारासह मिळून ही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। तसेच अधिक तपासात त्याने कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक पल्सर दुचाकी देखील चोरी केल्याचं मान्य केलंय। पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे दागिने, आयफोन मोबाईल, पल्सर दुचाकी आणि लोखंडी चाकू असा एकूण 1,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी मुद्देमालासह जरीपटका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। आज रोजी सकाळी 10 वाजण्या सुमारास युनिट क्रमांक 6 मधील आम्ही स्वतः व PSI रोटे व इतर अंमलदार पेट्रोलिंग करत असताना नारागाव येथे पोलिसांना पाहून सुमित गणपत मेश्राम वय 19 वर्षे हा पोलिसांना पाहून भिंतीवरून उडी मारून पळून गेला। त्यानंतर त्याचा शोध आम्ही घेतले असता तो मंगलम लेआउट नारा रोड येथे काळ्या पल्सर जाताना मिळून आला। त्यास आम्ही ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक धारदार चाकू मिळाला। त्यानंतर 2 ग्राम पिवळ्या धातूचे लगड मिळाले, त्याची किंमत 30,000 रुपये आणि ताब्यातील पल्सर मिळाले। पल्सरबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरची पल्सर ही कळमना येथून चोरी केल्याचे सांगितले। सदर आरोपीच्या विरुद्ध शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत। जे लगड त्यांनी चोरलेली असून ती जरीपटका घरफोडीमध्ये असल्याचे सांगितले। संपूर्ण कारवाईमध्ये एकूण 1,45,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासासाठी पोलीस ठाणे जरीपटका यांच्या ताब्यात दिला आहे। या टीममध्ये आहेत PSI रोटे, पोलीस कॉन्स्टेबल वीरेंद्र पांडे, निलेश्री पात्रे, प्रफुल्ल पारधी, हंसराज ठाकूर, PSI रोटे यांनी ही कामगिरी केलेली आहे।